नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो, मी पल्लवी ओंकार आणि आपण माझ्या या ब्लॉगमध्ये बघणार आहोत की मी माझं स्किन फेशियल कसं करते. ह्याला आपण केमिकल फेशियल असं पण म्हणू शकतो, कारण ह्याच्यामध्ये आपण काही केमिकल गोष्टी जसं की एचे बीएचे आपण ह्याच्यामध्ये करणार आहोत. याच्यानंतर स्किन किती चांगली होते ते आपण बघणार आहोत आणि आय एम शुअर की तुम्हाला सगळ्यांना याचा फायदा होईल. हे करण्याआधी काही गोष्टी आपल्याला विचारात घ्यायच्या आहेत, त्या म्हणजे एक तर तुमची स्किन ॲक्ने फ्री पाहिजे आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचं ॲलर्जी कुठल्याही केमिकलची असल्यास ती तुम्हाला माहीत पाहिजे. या व्यतिरिक्त तुम्ही ह्याच्या आधी 3 दिवस रेटेनॉल किंवा ट्रेटेनॉल यूज करत असाल तर ते यूज करणं तुम्ही बंद केलं पाहिजे. आणि महत्त्वाची गोष्ट, मी एक डर्मिटॉलॉजिस्ट नाही आहे, हे माझे एक्सपिरियन्स आहे आणि मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. मला माझ्या स्किनसाठी खूप चांगले कॉम्प्लिमेंट्स मिळतात, तर मला असं वाटलं की तुमच्याबरोबर पण मी ते शेअर करावे. खूप थोडे इन्ग्रेडियंट लागणार आहेत आणि आपण सुरू करूया. ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे तुमच्या स्किनचं क्लेन्झिंग येतं. स्किन क्लेन्झिंग करण्यासाठी पहिल्यांदा मी हा मायक्रो फायबर जो मेकअप रिमूव्हर आहे त्याने स्किन क्लीन करून घेणार आहे. काहीच असता नाही स्किनवरती. मी तुम्हाला माझी केमिकल फेशियल करण्याच्या आधीची स्किन दाखवणार आहे, पण लेट मी जस्ट रिमूव्ह ऑल द स्टफ फ्रॉम माय फेस ॲज आय वॉज ऑडिशनिंग फॉर समथिंग. तर मी मेकअप केला होता. ओके, छान. यानंतर आपण क्लिन्झिंग मिल्कनी आपला फेस क्लीन करणार आहे. ह्याच्यामध्ये काही जण क्लिन्झिंग ऑइल पण वापरू शकतात, पण क्लिन्झिंग ऑइल वापरल्यानंतर फेस वॉश इज मस्ट. क्लिन्झिंग मिल्कनंतरही फेस वॉश, माइल्ड फेस वॉश खूप चांगला आहे. तर मी माझं छान तोंड क्लीन करून घेतलेलं आहे. याच्यानंतर सेकंड स्टेप येते, ती म्हणजे क्लिन्झिंग करणं. क्लिन्झिंग मी क्लिन्झिंग मिल्कनी करणार आहे. लॅक्मेचा क्लिन्झिंग मिल्क मी वापरणार आहे. स्किन थोडीशी ओलीच आहे, कारण पाण्यानेच मी आता क्लीन केली आहे फक्त. त्यानंतर डबल क्लिन्झिंग करण्यासाठी काही जण ऑइल्स, मेकअप रिमूव्हर ऑइल्स किंवा असं काही वापरतात. मी ते वापरत नाही. मला हे लॅक्मेचं क्लिन्झिंग मिल्कचं आहे, ते छान वाटतं. त्याने हलकासा मसाज पण होतो. याने तुम्ही फेसला एक छान मसाज देऊ शकता, जस्ट टू रिलॅक्स युअर सेल्फ. आणि पुन्हा एकदा आपण ह्या केमिकल फेशियलच्या आधी ब्लीच करू नका. खरं तर याच्यामध्ये ब्लीचची गरज लागतच नाही, पण ब्लीच एक स्वतःमध्ये हार्मफुल इन्ग्रेडियंट आहे. त्याच्यामध्ये हायड्रोजन पेरॉक्साईड असतं आणि तुम्हाला त्या गोष्टी जास्त हार्मफुल होऊ शकतात. तुमची स्किन जरा जास्त एक्सपोल्यूट होऊ शकते, तेवढ्याची आपल्याला गरज नसते खरंच. सो आता मी क्लिन्झिंग मिल्कने क्लिअर करून घेतलं आहे आणि मी तुम्हाला भेटते एका फेस वॉशनं. तर मी छान फेस एकदम माझा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. मी तुम्हाला अशासाठी दाखवते की मी कुठलाही फिल्टर इथे लावलेला नाही आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माझी स्किन बिफोर केमिकल फेशियल कशी आणि नंतर कशी ते आपण बघू. सो एक क्लोज लुक घेऊयात आपण माझ्या स्किनसाठी. इथे काही डाग आहेत, इथे थोडंसं डिस्कलरेशन पण दिसतंय, तुम्ही बघू शकता. ओके, ना लेट्स स्टार्ट द प्रोसिजर. पहिल्यांदा तुमचा फेस छान स्वच्छ आणि सुका, पूर्ण कोरडा फेस असेल तर उत्तम. आता आपण जे सोल्युशन वापरणार आहे ते आहे AHA BHA. इट्स 30% AHA and 2% BHA solution. It is for deep peeling.
आणि डीप पिलिंगसाठी आपण सोल्युशन वापरतो आहे ते आहे ऑर्डिनरीचं सोल्युशन आहे आणि हे खरंच खूप चांगलं आहे. हे लावल्यानंतर तुमचं स्किन इतकी छान होते की तुम्हाला असं वाटतं की हे आपण वारंवार करावं. पण ट्रस्ट मी, हे खरंच 15 दिवसातून एकदा पुरतं. काही जण हे आठवड्यातून एकदाही करत असतील, पण आय गेस 8 दिवसपेक्षा 10 दिवस, 12 दिवस किंवा स्ट्रेट अवे 15 दिवस हे खूप चांगलं होतं. तुम्हाला कुठलाही इव्हेंट असेल तर 1 दिवस आधी, 2 दिवस आधी तुम्ही हे केल्यास आणखीन उत्तम. तर आता हे मी लावणार आहे. हे लावण्याआधी माझ्या स्किनवर कुठेही जखम, डाग, पिंपल नाही आहे ह्याची मी खात्री बाळगते. असल्यास तुम्ही तुमच्या डर्मेटॉलॉजिस्टला, स्किन केअरच्या डॉक्टरला विचारूनच या प्रोसिजरकडे जा. तर हे मी लावणार आहे आणि त्याच्यानंतर 9 मिनटं, काही जण जास्त वेळ ठेवत असतील, पण मी 9 मिनटं मला असं वाटतं की सफिशियंट आहेत. ओके. जेव्हा पण तुम्ही हे कराल, एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्याकडे जर ही बॉटल ऑलरेडी असेल आणि तुम्ही वापरत असाल तर त्याची एक्सपायरी नेहमी दरवेळी वापरण्याआधी चेक करत चला. ओके. हलकंसं टिंगलिंग, हलकंसं एक बर्निंग सेन्सेशन तुम्हाला होणार आहे आणि ते होणारच आहे. खूप जर बर्न होत असेल तर यू शुड अवॉइड दिस ऑर सिम्पली जस्ट गो अँड वॉश. खूप डोळ्यांच्या जवळ लावणं टाळा आणि ओठांच्या इथे, नाकाच्या इथेही लावणं शक्यतो टाळा. तर माझं असं आहे की माझे इथे गाल सेन्सिटिव्ह आहेत. म्हणजे कारण की नेहमी मेकअप आणि अशा गोष्टी वापरल्या जात असल्यामुळे आणि मी इंडस्ट्रीत काम करत असल्यामुळे मला बऱ्याचदा मेकअपमुळे असं होतं की गालच जास्त सेन्सिटिव्ह किंवा ओपन टू लाईट, ओपन टू सोटन, थोडंसं मानेला सुद्धा. इतकं पुरेसं आहे. खूप जास्त जाड लेअर देण्याची गरज नाही, त्याने काहीही फायदा होणार नाही. सो हे झालं, इव्हनली लावून घेतलं आहे मी. हलकंसं टिंगलिंग व्हायला हवं, हलकंसं झणझणायला हवं, त्याच्यापेक्षा जास्त नाही. त्याच्यापेक्षा जास्त काही होत असेल, नाकाच्या टिपल्या दिसू नका. त्याच्यापेक्षा जास्त होत असेल तर तुम्ही सरळ स्किन धुवून घ्या, तुमचं तोंड धुवून घ्या. ओके. तर आता मी 9 मिनिटांनी तुम्हाला भेटते. हाय. आता 9 मिनटं झालेली आहेत आणि आपण पुन्हा एकदा माझा फेस जो आहे यू कॅन सी, हा पण छान फक्त स्वच्छ पाण्याने क्लीन करून घ्यायचं आहे. आता साबण किंवा असं काहीही लावायचं नाही आहे. शक्यतो सॉफ्ट, तुमच्याकडे जर काही सॉफ्ट टॉवेल, मायक्रोफायबरचा टॉवेल असेल तर त्याने फेस तुम्ही क्लीन करा, नाहीतर फक्त थंड पाण्याने धुवून घ्या. बाकी काहीही करू नका. आणि आता छानसा फेस क्लीन झाला आहे. ओके. आता नेक्स्ट जे आहे ते आपण करणार आहोत स्टीम घेणार आहोत आपण. खूप जास्त हार्श स्टीम घ्यायची नाही आहे, हलकी स्टीम आपल्याला फेसला द्यायची. आपण फेसला केमिकल पील केलं आहे, सो आता इथून पुढे आपल्याला फेसला खूप जेंटली हँडल करायचं आहे. सो स्टीम. इट्स गुड. स्टीम नंतर जर तुमची स्किन खूपच ड्राय असेल तर या स्टीमवरतीच तुम्ही थोडंसं मॉइश्चरायझर लावून, पण माझी स्किन ड्राय नाही आहे, माझी स्किन ऑइली टू कॉम्बिनेशनमध्ये. सो आय एम स्टार्टिंग राईट.
फेशियल रेझर जे खूप धार आहे त्याला व्हेरी केअरफुली तुम्हाला पीच पर्स रिमूव्ह करायचं आहे. हे पीच पर्स रिमूव्ह करताना तुम्हाला एक खास गोष्ट लक्षात ठेवायची, खूप जवळ पकडायचं नाही आहे, लांब पकडायचं आहे, जेणेकरून फोर्स खूप पडणार नाही आणि 45 डिग्रीचा अँगल तुम्हाला लावायचा आहे फेसची. म्हणजे हे जे रेझरचं टिप आहे आणि फेस त्याच्यामध्ये 45 डिग्रीचा अँगल असणं अपेक्षित आहे. अजिबात काहीच नाही असं वाटणाऱ्या फेसवर सुद्धा फेस हेअर असतात आणि खास करून जी माणसं रोज मेकअप करतात किंवा ज्यांना फाउंडेशन पावडर असं वारंवार यूज करावं लागतं, तर ते व्यवस्थित बसण्यासाठी सुद्धा यांचा उपयोग होतो. आणि हे काही जणांना असं पण असतं की मग फेशियल हेअर काढल्यानंतर मग जाड येतील का किंवा मग खूप मोठे येतील का, तर तसं काही होत नाही. तुम्ही हे यूज करू शकता, पण तेच आहे त्याच्यामध्ये काही सेफ्टी प्रिकॉशन्स या आहेत की तुम्ही खूप काळजीपूर्वक ते यूज करायचं आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे एका माणसाने यूज केलेलं रेझर पुन्हा दुसऱ्याने यूज करायचं नाही आहे. शक्यतो ते यूज अँड थ्रोच असावं. आता मी पूर्ण फेशियल हेअर रिमूव्ह करते आणि मग तुम्हाला भेटते. ओके, फिनिश. थोडंसं आयब्रोज मी करत नसल्यामुळे हा जो कनेक्टिंग पार्ट आहे हा आणि हा मी माझा फेस शेप करून घेतला आहे. ज्यांची खरंच ड्राय स्किन आहे त्यांच्यासाठी एक आहे की तुम्ही थोडंसं मॉइश्चरायझर किंवा ऑइल बेस्ड काहीतरी लावा आणि त्यानंतर ते केस तुम्ही रिमूव्ह करा, जेणेकरून खूप हार्श होणार नाही. ज्यांची खूप ऑइली आहे त्यांना खरंच ह्याची खूप गरज आहे असं नाही, पण तुम्हाला असं असेल की खूप छान ते स्मूथली ग्लाईड होत नाही आहे, तर तुम्ही मॉइश्चरायझर वापरू शकता. ओके, मॉइश्चरायझर वापरल्यानंतर किंवा हे काढल्यानंतर आता फेस क्लीन आहे तुमचा. त्या क्लीन फेसला आपण आता पुन्हा एकदा फक्त कुठे जर केस किंवा काही राहिलं असेल तर ते क्लीन करून घ्या. ह्याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला आवर्जून लक्षात ठेवायची की यूज कोल्ड वॉटर अँड नॉट वॉर्म वॉटर. त्याच्यानंतर दिस इज माय ट्रिक, आय एम मिक्सिंग सम सिरम्स. याच्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे मी नायसिनामाइड, त्याच्यानंतर एक विटॅमिन सी, हायरलॉनिक ॲसिड आणि तुमच्याकडे असल्या स्नेल म्युसिनचा खूप उपयोग होतो असं नाही, पण स्नेल म्युसिन तुम्ही वापरलं तर ते हायरलॉनिक ॲसिडचंच काम करतं. जर तुमच्याकडे हायरलॉनिक ॲसिड असेल किंवा पेप्टाइड्स असतील, हायरलॉनिक ॲसिड आणि पेप्टाइड्स, तर तुम्हाला स्नेल म्युसिनची गरज लागणार नाही. आता माझ्याकडे पेप्टाइड्स नाही आहेत, पण बऱ्याचशा मॉइश्चरायझर्समध्ये पेप्टाइड्स असतात, सो यू कॅन स्किप, ॲटलिस्ट आय कॅन स्किप नाव. आणि मी सगळ्यांचेच एक 2-2 थेंब माझ्या हातावर घेणार आहे. आय डोंट नो, मला काही जण ह्याला अगदीच म्हणतील की हे असं मिक्स करणं बरोबर आहे का किंवा काय, पण ट्रस्ट मी, इट वर्क्स. तर आत्ताच तुम्ही बघू शकता की बऱ्यापैकी माझी स्किन स्वच्छ आणि ग्लोईंग दिसते. हायरलॉनिक ॲसिड इज व्हेरी इम्पॉर्टंट. फेस तुमचा ओलाच असायला पाहिजे हे सगळं लावताना, ड्राय असू नये. वास्तविकता विटॅमिन सी जे आहे ते कोरड्या स्किनवर आणि हायरलॉनिक ॲसिड हे नेहमीच वेट स्किनवर लावायचं असतं. त्यानंतर तुमच्या फेसला एकदम छान ह्याने मसाज करायचा. मानेला विसरू नका.
ज्यांच्याकडे गॉशा स्टोन आहे ते ह्या स्पॉटला गॉशा वापरू शकतात. मी शेवटला थोडं स्नेल म्युसिन आणि थोडं हायलोनिक ॲसिड, कारण हे पावसाळ्याचे दिवस आहेत आणि हायलोनिक ॲसिडचं काम आहे की तुम्ही बाहेरचं जी आर्द्रता आहे किंवा जे मॉइश्चर आहे ते तुमच्या स्किनमध्ये छान शोषून घेण्याचं काम ते. सो आय एम मसाजिंग. मला दिसतंय काय ते स्नेल म्युसिन आहे. मी O2चं स्नेल म्युसिन वापरते, पण ट्रस्ट मी स्नेल म्युसिन इज नॉट दॅट इम्पॉर्टंट इफ यू युझिंग हायलोनिक ॲसिड इन इन रेनी सीझन स्पेशली. तर आपल्याकडे म्हणजे जिथे मी राहते मुंबईमध्ये, इथे बऱ्यापैकी कायमच ह्युमिडिटी जास्त असल्यामुळे मी हायलोनिक ॲसिड वापरण्यावर भर देते दिवसातून कमीत कमी एकदा. माझ्याकडे गॉशा स्टोन नाही आहे, पण माझ्याकडे हा एक स्टोन आहे. आय डोंट नो ह्याला काय बोलतात. हा मला असाच मिळालेला आहे, पण आय यूज दिस ॲज माय प्रेशर पॉईंटसाठी मी हा वापरते अँड इट वंडर्स टू माय स्किन. सो मी गॉशा स्टोन घेण्याच्या भानगडीतच पडले नाही आहे. तुमच्याकडे जर रोलर किंवा गॉशा स्टोन किंवा आणखी काही फेस मसाजिंग टूल्स असतील तर इथे ह्या पॉईंटला तुम्ही ते वापरू शकता. या व्यतिरिक्त माझी स्किन चांगलं होण्यामध्ये डे आणि नाईट रुटीन जे मी फॉलो करते त्याचं खूप जास्त त्याचं क्रेडिट त्याला आहे. तर ते तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, तर मी तुम्हाला माझे सगळे जे स्किन केअर रुटीन आहेत ते सांगेन. जसं जसं हवामान बदलेल तसं तसं स्किन केअर रुटीन बदलत असतं. काही मेकअप ट्युटोरियल्स वेगवेगळ्या ज्या पण मी करते त्याही तुम्हाला मी दाखवते. मी प्रोफेशनल यूट्यूबर नाही आहे, पण माझ्या स्किनसाठी मला कायमच चांगल्या कॉम्प्लिमेंट मिळत असल्यामुळे मी असं विचार केला की वाय नॉट, तुमच्या सगळ्यांबरोबर हे शेअर करायला काहीच हरकत नाही आहे. छान सगळं ॲब्सॉर्ब झालेलं स्किनमध्ये. ओके, आता मी एक गोष्ट करणार आहे, ती म्हणजे जेव्हा माझ्या स्किनला आता बऱ्यापैकी असं सगळं सिरम मी मसाज करून, कारण की मी स्टीम पण घेतलेली आहे आणि हेअर पण रिमूव्ह केलं, तर पोर्स बऱ्यापैकी ओपन आहेत. तर ते ओपन असतानाच ह्याच्यामध्ये आता आपल्याला मॉइश्चर जे आहे ते जर आपल्याला त्याच्यामध्ये इंटॅक्ट ठेवायचं असेल स्किनसाठी, तर तुम्ही कुठलाही एक फेस मास्क जो आपण बाजारात खूप इझिली आपल्याला अवेलेबल होतो, कुठलाही म्हणजे कुठलाही, त्याच्यामध्ये काहीच नाही, काहीच फरक पडत नाही की तुम्ही कुठला वापरता, कुठलाही एक. फक्त मी काय केलं की तो फ्रीजमध्ये ठेवला आहे, थंड केलं आहे. थंड केल्यामुळे माझ्या स्किनला थोडंसं टाईटनिंग आणि कन्फर्म करण्यासाठी सुद्धा हे वापरण्यात येईल. शक्यतो हे केमिकल पील जे आहेत ते 15 वर्षाच्या खालील कुणीच वापरू नये, किंवा त्यांची स्किन 15 वर्षाच्या आधी खूपच सेन्सिटिव्ह असल्यामुळे त्यांना हे वापरण्याची गरज नाही. त्याच्यानंतर हा एक आपण स्किन मास्क लावणार आहे आणि एक अर्धा पाऊण तास तुम्ही ठेवून हा काढू शकता. मी ओव्हरनाईट ठेवते. सो आता मी हा वापरणार आहे आणि त्याच्यानंतर मग उद्या सकाळी आपण ठरवूयात की काय कसे रिझल्ट येत आहेत. उद्या सकाळी उठल्यानंतर पहिली गोष्ट मी करणार आहे ती म्हणजे हा मास्क काढणार आहे आणि अंघोळीनंतर मी बर्फचं मालिश करणार आहे फेसला. आता ते मी तुम्हाला सकाळी दाखवेनच. सो गो फॉर इट.